आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून खरंच मनापासून आनंद व्यक्त करायचा आहे की आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने आपल्या तुळजापूरमध्येच पहिल्या नगरसेविका ज्या आहेत त्या आता निश्चित झालेल्या आहेत आणि अजून मोठा आनंद आहे की त्या स्वतः डॉक्टर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या तुळजापूरची सेवा जी आहे आपण जे आता मोठं महत्त्वाकांक्षी कार्य हातात घेतलंय ते पूर्ण करण्यासाठी त्यांचा मोठा आता हातभार लागणार आहे, त्यांचं सहकार्य लाभणार आहे। त्याबद्दल सुरुवातीलाच आई तुळजाभवानीचे मी मनापासून हृदयापासून आभार व्यक्त करतो की कल दिलाय। साधी गोष्ट आहे की आपण इतके वर्ष जे बोलतोय ते विकासाच्या बद्दल बोलतोय, आपण जी कामं करतोय ती सकारात्मक कामं करतोय। आपल्या सरकारने, केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारने धाराशिव जिल्ह्याला इतिहासात कधी नव्हे एवढा मोठा निधी उपलब्ध करून दिलाय, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कामं चालू आहेत। जे विरोधक आहेत त्यांच्याबद्दल तर खरं तर काही बोलण्यासारखं नाहीये, कारण त्यांनी काहीच काम केलं नाहीये। ज्या पद्धतीचं त्यांचं आचरण आहे, वक्तव्य आहे, त्याबद्दल मला काही जास्त बोलायचं पण नाहीये। पण मूळ मुद्दा काय आहे की धाराशिवकरांनी हे समजून घ्यायला हवं की आपल्यासाठी झटतंय कोण, आपल्यासाठी वेळ कोण देतंय, परिश्रम कोण घेतंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिझल्ट कोण आणतंय। आपल्यासाठी वेगवेगळ्या योजना, वेगवेगळ्या कामांसाठी मंजुरी कोण आणतंय, हजारो कोटीचा निधी कोण आणतंय आणि त्या निधीच्या माध्यमातून आपलं जीवन सुधारत असताना, मूलभूत सुविधा ज्या आहेत त्याच्यावरती भर देत असताना दरडोई उत्पन्न कसं वाढेल, प्रत्येक कुटुंबाचं उत्पन्न कसं वाढेल याच्यावरती आपण भर देतोय। वेगवेगळ्या इंडस्ट्री कशा आणता येतील, औद्योगिक वसाहती कशा विकसित करता येतील याच्यावरती आपला भर आहे। जे स्वतःचा उद्योग उभा करू इच्छितात त्यांना कर्ज उपलब्ध करून देणं, अनुदान मिळवून देणं, त्याच्यावरती आपण भर देतोय। आणि स्थानिक रोजगार निर्मितीवरती तर प्रचंड आपला भर आहे। आई तुळजाभवानीचं मंदिर आणि परिसर तिथे तर आपण 1800 कोटीचं विकास कामं हाती घेतलेली आहेत आणि प्रचंड प्रमाणामध्ये तिथे आता भाविक वाढणार आहेत, कारण रेल्वेचं काम आपल्याला माहिती आहे 3295 कोटी रुपये हे आपल्या सरकारने दिलेले आहेत। त्यामुळे तिथे जी आता 1.5 कोटी पर्यटक येतात ती संख्या 5 कोटीपर्यंत नेण्याचं आपलं उद्दिष्ट आहे। आणि मग तिथे आलेले भाविक जे आहेत त्यांनी राहावं, तिथे राहून तिथल्या अर्थव्यवस्थेला प्रचंड चालना मिळावी या अनुषंगाने आपले जे काही पावलं आहेत ती आपण उचलतोय। पलीकडे तारा प्रोजेक्टच्या माध्यमातून 1000 एकरचं आपण डेव्हलपमेंट करतोय, जिथे शेतकऱ्यांना आणि शेतीमालाला चांगला भाव मिळेल याच्या अनुषंगाने प्रक्रिया उद्योग आपण करतोय। असे वेगवेगळे विषय आहेत। अगदी येडशीचा आपला अभयारण्याचा प्रकल्प असेल, रामदाराच्या तिथला असेल, पाचुंद्याच्या तिथला असेल। तर मी आपल्या माध्यमातून इतकंच सर्व नागरिकांपर्यंत पोहोचू इच्छितो की आपण विकासाचं राजकारण करतोय, लोकांची जी गरज आहे ती आपण भागवण्याचं, अडचणी दूर करण्याचं हा आपला एक कलमी कार्यक्रम आहे। आणि हा कार्यक्रम सुदैवाने अतिशय चांगल्या पद्धतीने, सकारात्मकतेने, ताकदीने चाललाय। विरोधक जे काही बोलतात करतात त्यांनी केलेली कामं मांडावी, विकासाच्या राजकारणावरती बोलावं, त्यांनी काय कामं केली, उद्या ते काय करणार आहेत, कसं करणार आहेत, जेव्हा त्यांची सत्ता होती तेव्हा त्यांनी काय काय केलं, कौडगावच्या MIDCची एखादी बैठक घेतली का, त्यांनी आई तुळजाभवानीच्या मंदिराला 1 रुपया तरी दिला का, किंवा रेल्वेचा प्रकल्प जो आहे त्याला 1 रुपया दिला का। मेडिकल कॉलेज आम्ही सुरू केलं म्हणतात, पण जेव्हा इथे कमिटी आली NMCची तेव्हा डॉक्टर नव्हते, इक्विपमेंट नव्हतं आणि आपल्याला परवानगी दिली गेली नाही। सरकार महायुतीचं आल्यानंतर आपण डॉक्टर्स इकडे आणून घेतले, सगळी मेडिकल कॉलेजची सोय केली, कमिटी बोलवली आणि त्याच्यानंतर आपल्याला मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशनला परवानगी मिळाली। त्यामुळे खोटं न बोलता पुराव्यानिशी त्यांनी केलेलं काम जे आहे त्यांनी मांडावं आणि मग आमचे जे सहकारी आहेत ते आम्ही केलेलं काम निश्चितपणे पुराव्यानिशी मांडतील। तर माझी या प्रेसच्या माध्यमातून विनंती सर्व धाराशिवकरांना हीच आहे, आपल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकाला ही आहे की भारतीय जनता पार्टी आणि महायुती प्रामाणिकपणे, ताकदीने आपल्या बरोबर आहे।
आपलं जीवनमान सुधारावं, अर्थकारणाला बळकटी मिळावी आणि आपल्या धाराशिवचा चेहरा मोहरा बदलावा, यासाठी आम्ही जे काम करतोय, जे प्रयत्न करतोय, त्याला आपण आपल्या मतदाराच्या आशीर्वादाच्या माध्यमातून प्रचंड बळ द्यावं, ही विनंती आपल्या सर्वांच्या माध्यमातून मला करायची आहे.